नमस्कार, मी गणेश राव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर. आपण आलो तुमसर शहरातील प्राथमिक शाळा जी मालवी शाळा त्यासमोर आहोत. इथं जे नागरिक आहेत त्यांना एक मोठी समस्या भेडसावत आहे. म्हणणं आहे की नगरपालिका प्रशासनाने जो मोठ्या बाजाराकडून ठवरे पुतळ्याकडे जाणारा म्हणजे शिवराकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे यांच्या समस्या वाढल्या आणि जे हेवी जे जड वाहतूक आहे, रेतीचे टिप्पर आहेत, ट्रॅक्टर आहेत, भरधाव वेगाने इथं धावतात आणि त्यामुळे इथं धोका निर्माण झालेला आहे. नागरिकांना त्रास होत आहे. इथं वाहनांची गर्दी असते आणि चालणं कठीण झालं. काय म्हणणं आहे त्याबाबत आपण त्यांना तुमचं नाव काय आहे ना, काय समस्या आहे? अनिल बाबूराव ढोके, गांधी चौक, मालवी शाळा, तुमसर. इथं जे भरधाव ट्रक येतात त्यामुळे लहान मुलाचं जीवन धोक्यात आहे असं सांगतायत. आणि त्याच्यामुळे ते गोळा आणि त्या परिस्थिती लोकांच्या इथं जगणं मुश्किल झालं आणि इथं वाहतुकीचं इतकं भार झाला आहे की आपण इथं कित्येक वेळा इथं जाम लागलेला आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत कोणताही प्रशासन इथं ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि मोठा बाजार ते ठवरे पुतळा हा रस्ता बंद झाल्यामुळे आणखी ह्या रस्त्याला खूप त्रास होत आहे आणि मुलाबाळांचे जे आहे त्याचे जीव धोक्यात आहे. संतोष आनंदराव ढोके, आमची ही समस्या आहे की हे मोठा बाजार ते जो ठवरे पुतळा आणि सेवरा रोड जे बंद करण्यात आला आहे त्याच्यामुळे ह्या गांधी चौक ते मोठा बाजार जो रोड त्याला गली म्हणून आपण नगरपालिका जे रोड आहे तिथून इतकं ट्रॅफिक, इतकं दळणवळण जात आहे की त्याच्यामुळे लहान मुलांचं जीव धोक्यात आहे. घरातल्या व्यक्ती बाहेर येऊन बसू शकत नाही आणि पुष्कळचा त्रास इथं सगळ्या नागरिकांना होत आहे. त्याच्यामुळे आम्ही नगर परिषद त्यांचे जे CEO आहे, JE आहे, त्यांना सर्वांना मागणी आहे की तिथून जो मोठा बाजार ते ठवरे पुतळा शिवरा रोड आहे हा त्वरित चालू करून या रोडाचं दळणवळण कमी करण्यात यावं. तेव्हा शेखर दिसून आहे. मी गांधी पुतळ्याजवळ राहतो. इथं आता ही समस्या ही आहे की जो बायपास रोड आहे इथं गांधी मोठ्या बाजारापासून तर ठवरे पुतळ्यापर्यंत हा रोड कालपासून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जो आहे तो मोठा बाजार ते आमच्या गांधी पुतळ्याजवळ येत आहे. त्यामुळे आम्हाला इथं बाहेर निघणं, धुळीचे साम्राज्य फैललं आहे, पूर्ण धुळीचे आहे. त्यामुळे आमची तब्येत खराब झाली आहे. मुलांचं जीणं मुश्किल झालं आहे. इकडे मालवी शाळा आहे, मालवी शाळेमध्ये बी मोठी लहान मुलं आहेत. तिथं प्रशासन त्वरित लक्ष द्यावे आणि हे समस्या सोडवावे, अन्यथा आम्ही आंदोलन करू. आणि प्रशासन हे पूर्ण जबाबदार प्रशासन आहे. तुम्ही पाहू शकता नागरिका संतापलेले आहेत आणि प्रशासनाने त्वरित यावर कारवाई करावी. कारण जर उद्या चालून हा उद्रेक पेटला तर हा मोठी घटना होऊ शकते. म्हणून प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन तो रस्ता उघडा करावा आणि ही जी वाहतूक आहे एकेरी वाहतूक करावी अशी यांची मागणी आहे.